तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघतोय की कॅल्क्युलेशन की ओल्ड रेजिमेमध्ये की एखादं एक्झाम्पल घेऊन की टॅक्स किती लागणार आणि त्याच्यात डिडक्शनचा काय रोल येतो तो. तर बघा, एक्झाम्पलमध्ये आपण एक घेतलेला आहे मिस्टर राहुल. आता राहुलचे आपण दोन सिच्युएशन्स केलेले आहेत. समजा राहुल कुठेतरी जॉबला आहे किंवा राहुल काहीतरी बिझनेस करतोय. तर राहुल सपोज जॉबला आहे तर त्याला चला कुठेतरी पगार मिळतोय 12 लाख रुपये, किंवा सिच्युएशन 2मध्ये सपोज त्यांनी इन्कम कमवलं असेल, बिझनेस चालवला असेल आणि बिझनेसमध्ये त्यांनी वर्षभरात 12 लाख रुपये प्रॉफिट कमवला. नंतर राहुल एका घरात राहतोय. तर घराचं इन्कम त्यांनी कुठं रेंटनी नाही दिलं आहे, स्वतःच राहतो, पण त्याच्यावरचं काय होतं, त्यांनी इंटरेस्ट पे केलेला आहे. तर द इंटरेस्ट आपण मॅक्झिमम 2 लाख दिलेलाच आहेत. तर मी पण इथे 2 लाख घेतलेलं आहे की मॅक्झिमम 2 लाख, 2 लाखापेक्षा कमी असेल तर कमी. तर ते इन्कम कसं राहील, मायनसमध्ये राहील. त्यानंतर सेविंग इंटरेस्ट त्याला जो मिळालेला आहे त्याच्या सेविंग अकाउंटवर मिळालेला आहे 18,000 दोन्ही सिच्युएशनमध्ये. आणि बँक एफ डी इंटरेस्ट 25,000 रुपये, त्याच्या एफ डी असतील काही त्या 25,000 रुपये. त्यानंतर हे त्याचं झालं इन्कमचं स्वरूप की त्याला हे वर्षभरात अंडर सिच्युएशन 1मध्ये आणि अंडर सिच्युएशन 2. आता 2 का घेतल्यात, काही लोक म्हणतील सॅलरीचंच कॅल्क्युलेशन दिलं, बिझनेसचं कॅल्क्युलेशन नाही. तर मी दोन्ही एक्झाम्पल घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी पुढे काही इन्व्हेस्टमेंट केल्या. तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, तर इन्व्हेस्टमेंट मीन्स LIC म्हणा, PPFमध्ये पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये म्हणा, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट म्हणा, किंवा त्यांनी हाऊसिंग प्रिन्सिपलचा जो इंटरेस्ट पे झाला तो तर वरती कन्सिडर केला आहे, पण जी प्रिन्सिपल पे केली ती, हे सगळं ओव्हरऑल मिळून त्यांनी 1.5 लाख रुपये त्याचा इन्व्हेस्टमेंट आहे. दोन्ही सिच्युएशनमध्ये 1.5 लाखच राहणार आहे. मग त्यांनी मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम पण भरलेला आहे 25,000 रुपये. तसं बघितलं तर सॅलरीवाल्यांना गरजेचं नाही आहे, कारण की ऑलरेडी कंपनी करते, पण तरी त्यांनी घेऊन ठेवला आहे 25,000चा मेडिकल इन्शुरन्स, आणि बिझनेस असेल तरी त्यांनी घेऊन ठेवला. म्हणजे मी दोन्ही सिच्युएशनमध्ये तुम्हाला सेम सांगितलेलं आहे. तर त्याची इन्व्हेस्टमेंटसुद्धा आहे. तर एक्झॅक्टली आता या राहुलला टॅक्सेबल करायसाठी किती टॅक्सेबल करणार, तर त्याच्या आधी आपण समजून घेऊया बेसिक स्लॅब रेट. आता अज्युम करूया की राहुलचं एज लेस दॅन 60 आहे. तर स्लॅब रेट कुठला ॲप्लिकेबल होणार, तर ओल्ड रेजिमेनुसार स्लॅब रेट होतो 2.5 लाखापर्यंत पूर्णपणे नील इन्कम. 2.5 लाखापर्यंत पूर्णपणे नील इन्कम. 2.5 लाख ते 5 लाखच्या दरम्यान इन्कम असेल तर बट ऑबियस आहे 5%. देन 5 लाखाच्या वरती 10 लाखापर्यंत असेल तर 20%, आणि 10 लाखाच्या वरती इन्कम असेल तर 30%. घाबरू नका, त्याचं इन्कम 12 लाखाचं आहे, पण काही डिडक्शनसुद्धा आहेत, आपण ते घेणार आहोत आणि तुम्हाला मी एक्झाम्पलमध्ये समजून सांगणार आहोत. फक्त थांबा. तर बघा, यामध्ये आपण आता कॅल्क्युलेशन्स पाहणार आहोत की राहुलचं एक्झॅक्टली इन्कम किती टॅक्सेबल होतं आहे. तर 2 सिच्युएशनमध्ये, सपोज तो सॅलरीड आहे तर, किंवा तो बिझनेसमध्ये इन्कम कमवत असला तर. तर पहिल्या दृष्टिकोनातून बघितलं तर बघा, आपण पहिले इन्कम कन्सिडर करूया त्याचं सॅलरी इन्कम. तर बघा, सॅलरी इन्कम त्याचं किती असणार आहे, सो त्याचं सॅलरी इन्कम ऑलरेडी त्यांनी किती दिलेलं आहे, 12 लाख दिलेलं आहे. आता 12 लाखमधनं काय डिडक्शन झाले आहेत, तर HRA एक्झम्पशन. आता हे तिथे मी प्रॉब्लेममध्ये दिलं नव्हतं किंवा सिच्युएशनमध्ये, पण मी अज्युम केलं की त्याला HRA मिळाला आहे 90,000 रुपयाचा. नंतर त्याला काही स्टँडर्ड डिडक्शन्स मिळतात 50,000 रुपये आणि 2,500 रुपये प्रोफेशनल टॅक्स डिडक्शन मिळालं. तर मग त्या बेसनुसार राहुलची सॅलरी 10,57,500 रुपये काय होणार आहे, टॅक्सेबल होणार आहे. का, तर बघा 90,000चं HRA एक्झम्पशन कसे कॅल्क्युलेशन होतात, तो भाग निराळा, पण हे कॅल्क्युलेशन त्याला दिलं, मी HRA एक्झम्पशन घेतलं. त्यानंतर स्टँडर्ड डिडक्शन 50,000चं केलं, प्रोफेशनल टॅक्स डिडक्शन 2,500 रुपयाचं केलं आहे, 10,57,500 रुपये आले. तर हे झालं एक सिच्युएशन की हां बाबा त्याची सॅलरी असेल तर. समजा तो बिझनेसचं इन्कम कमवत असेल, सॅलरी नसेल, तर बिझनेसमध्ये 12 लाख रुपये घेतलेत. बघा, दोन्हीही सिच्युएशन मी सोबत चालतोय, समजून घ्या तेवढं. तर आता काय झालं आहे की सॅलरी असेल तर 10,57,500, बिझनेस असेल तर 12 लाख रुपये त्याचं प्रॉफिट आहे बिझनेसचा. तर मग सिच्युएशन 1 तुम्हाला सॅलरीचं इन्कम दाखवतो आणि अदर, आणि सिच्युएशन 2 तुम्हाला बिझनेसचं इन्कम आणि अदर. पुढे तर त्याला तुम्ही बघितलं तर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, फक्त इंटरेस्ट पोर्शन, कारण की आपण स्वतः राहतो म्हणल्यावर रेंट आपण देत नाही आहे, त्यामुळे इंटरेस्टचं इन्कम मायनसमध्ये राहतं की त्यांनी वर्षभरात 2 लाख रुपयाचा इंटरेस्ट त्याला घरावर कर्ज घेतलं होतं म्हणून तो पडला आहे. त्यानंतर इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये त्याचे 2 गोष्टी आहेत. बघा,
प्रॉब्लेम सांगितल्याप्रमाणे किती दिलेत 18,000 आणि 25,000, इथे पण 18,000 आणि 25,000 रुपये. बघा सेव्हिंग अकाउंटवरनं त्याला सेव्हिंग अकाउंटला 18,000 ते पण टॅक्सेबल होतात, FDवरचे ते पण टॅक्सेबल. मग सिच्युएशन 1 असो का सिच्युएशन 2 असो ते टॅक्सेबल होणार म्हणजे होणार. तर बघा सिच्युएशन 1मध्ये मी सॅलरी इन्कम घेतलं, तो बिझनेस नाही करू शकत म्हणून बिझनेसला डॅश केलं आहे. हाऊस प्रॉपर्टी इन्कम घेतलं, सेव्हिंग घेतला, फिक्स डिपॉझिट घेतलं. इकडे सुद्धा तेच, फक्त बिझनेसवाला सॅलरी घेत नाही आहे, तो बिझनेस घेतो आहे, तेवढंच केलं आहे. आता इथे आपण टोटल घेऊया यांची मस्तपैकी. सो टोटल घेतल्यावर तुम्हाला लक्षात येईल की इथं टोटल आली टॅक्सेबल इन्कम आलं बघा. सो द टॅक्सेबल इन्कम किती आलं 9,05,000 आणि 10,43,500. कसं आलं तर 10,57,500मधनं 2,00,000 मायनस केले, प्लस 18,000 आणि 25,000 रुपये ॲड करून 9,05,000 आलं. इकडे 12,00,000तनं 2,00,000 मायनस केले आणि प्लस 18,000 आणि 25,000 याची टोटल घेतली, ते ग्रॉस टोटल इन्कम. तर आता आपल्याला डिडक्शनसुद्धा मिळणार आहे. तर यातनं आपल्याला कुठले कुठले डिडक्शन्स मिळतात की जेणेकरून आपल्याला लेस डिडक्शन. तर 3 डिडक्शन्स मी घेतलेत बघा. 3 डिडक्शन्स कुठले घेतलेत तर बघा की त्याला 1,50,000 रुपयाचं काय, त्यांनी LIC म्युच्युअल फंड वगैरे घेतलं तर ते 1,50,000चं, कारण की कायद्यानुसार मॅक्झिमम 1,50,000चे तुम्ही कितीही पैसे भरा. मेडिकल इन्शुरन्सचे पण मॅक्झिमम किती अवेलेबल आहेत 25,000 रुपयेच आहेत, त्याच्यापेक्षा जास्त नाही आहेत. ATTT हे सेव्हिंग इंटरेस्टवर सुद्धा तुम्हाला 10,000 रुपये एक्झम्पशन मिळू शकतात. तर किती टॅक्सेबल म्हणजे उरले किती पैसे, तर एक्झॅक्टली फायनली तुम्ही जर कधी बघितलं तर इन्कम तुमचं उरलेलं आहे टोटल बघा 7,15,500 अँड 8,58,000 रुपीज आपलं इन्कम मिस्टर राहुलचं इन्कम आलेलं आहे. तर 7,15,500 जर सॅलरी सिच्युएशन असेल, तर बिझनेस असेल तर 8,58,000 मीन्स 8,58,000 रुपये आले. आता काय झाले, तो म्हणतो की मला याच्यावर टॅक्स किती होतो. राहुल म्हणतो की मी एवढे डिडक्शन्स घेतलेत, मी एवढ्या इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर सुद्धा माझं एवढं इन्कम आलं तर मला टॅक्स किती पडेल. तर त्याला टॅक्स पडणार आहे बघा, त्याला टॅक्स पडणार आहे टॅक्स ऑन अबाव इन्कम मीन्स जे आपलं फायनली इन्कम आलं आहे, जे 7,15,500 8,58,000 जे फायनली इन्कम आले त्यावर त्याला टॅक्स पडला 55,600 आणि जर बिझनेस वगैरे करत असेल तर 84,100 टोटल टॅक्स पडला. यावर सुद्धा बघा एज्युकेशन सेज 4% तो पण लागतो, तो पण लागला. पण एज्युकेशन सेज 4% कशावर 55,600वर आणि 84,100वर पण 4% लागला. आणि फायनली टोटल मिळून आली आहे 57,824 आणि 87,464 एवढा टॅक्स पडणार. पण कधी जर सॅलरी असेल तर जवळजवळ 57,000 रुपये 824 टॅक्स पडतो. आणि जर कधी तुमचं बिझनेस करत असेल राहुल समजा सॅलरीच्या ऐवजी, तर 87,464चा त्याला टॅक्स पे करावा लागेल. आता याच्यात काय आहे, कधी कधी तुम्हाला इंटरेस्टसुद्धा लागू शकतो, कारण की तुम्ही ॲडव्हान्स टॅक्स भरला आहे नाही भरला. सॅलरीमध्ये नाही लागत कदाचित, पण बिझनेसच्या याच्यात कसं होतं ना, आपला TDS कोणीही कापत नाही आहे, त्यामुळे यातनं TDS वजा वगैरे होऊ शकतो, उरलेली लॅबिलिटी येऊ शकते. पण फायनली एवढी लॅबिलिटी तरी आहे. तर बघा राहुलचं आपण कॅल्क्युलेशन आत्ताच केलं, टॅक्स कॅल्क्युलेट कसा होतो ओल्ड रेजिमेमध्ये ते बघितलं. तर ओल्ड रेजिमेमध्ये की तुम्हाला बेनिफिशियल कधी राहतो, जेव्हा तुमच्याकडे डिडक्शन्स जास्त असतील तेव्हा, होम लोन किंवा LIC इन्व्हेस्टमेंट किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं असेल तेव्हा, आणि सॅलरी स्ट्रक्चरमध्ये एक्झम्पशन्स असतील तेव्हा फायदेशीर होतो. काय होतं की ओल्ड रेजिमेमध्ये सगळा टॅक्स कॅल्क्युलेट होत होतो स्लॅब रेट वाईज. तर अशाच उदाहरणांसाठी आमच्या चॅनलवर येत राहा, सबस्क्राईब करत राहा आणि फॉलो करत राहा.